भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। जे जे दृष्टी दिसे ते ते हरि रूप पूजा ध्यान जाती नाही पूजा ध्यान दृष्टी दिसे ते हरि रूप पूजा ध्यान जाती सहस्र रश्मी सर्व गंभीरामध्ये हदेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्व गंभीरामध्ये हदेही एक सूर्यप्रकाशक सर्व गंभीरामध्ये हदेही एक सूर्यप्रकाशक सर्व गंभीरामध्ये हदेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्व गंभीरामध्ये हदेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्व गंभीरामध्ये हदेही एक सूर्यप्रकाशक घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। जरा बारकाईने लक्ष देऊ नये का? 3 नंबरचा वर्ग त्याला जर विचारलं तर तो म्हणतो मला जग दिसत नाही। जन भीजन झाले आमा जन भीजन झाले आमा जन भीजन झाले आमा जन भीजन झाले आमा विडल नामा हे प्रमा सत्यनारायणाची महापूजा। आता त्याला त्याच्यासाठी लग्नच व्हावं लागतं असं काही नाही। सत्यनारायण कधी बी केला जातो। आपल्या घरामध्ये घराची उजवणी असेल तरी बी सत्यनारायणाचा कार्यक्रम असतो। तुमच्याकडे असतो का सत्यनारायण? असतो ना? हां, नसायला काय तुम्ही काय बामणं थोडंच आहे? सगळ्याच्या घरामध्ये सत्यनारायण असतो, फक्त ब्राह्मणाचा नसतो। हां, पण त्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमामध्ये आता जरा बारकाईने लक्ष देऊ नये का? त्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मण काका नवरदेव नवरीला म्हणजे त्या नवरा बायकोला दोघाला समोर बसवतात आणि समोर बसवल्यानंतर म्हणतात आता हातावर पाणी घ्या, म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे सहकुटुंबानां आयुः आरोग्यम अभिवृद्ध्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे। म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे असे सगळे मंत्र म्हणायला लावतात। मग म्हणतात आता हे पाणी तुम्ही गणपतीच्या अंगावर टाका, गणपतीला आंघोळ घाला। मग गणपतीला आंघोळ घालतात। आता गणपतीला हळद कुंकू वाहा, हळद कुंकू वाहिलं। आता गणपतीला तुम्ही फुलं वाहा, फुलं वाहिले दोघा नवरा बायकोने। आता गणपतीच्या समोर नैवेद्य ठेवा, नैवेद्य ठेवला नवरा बायकोने।
आता गणपती बाप्पाचं दोघांनी मनापासून दर्शन घ्या, मनोकामना व्यक्त करा. दोघं नवरा बायको हात जोडतात आणि त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. सत्यनारायणामध्ये ज्या वेळेला हे सगळं ब्राह्मण काकांनी आपल्याला सांगितलं, गणपतीला आंघोळ घाला, गणपतीला हळद कुंकू व्हा, गणपतीच्या समोर फुलं टाका, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. धनचकर मंडळी, ज्या वेळेला हे कार्यक्रम चालू असतो, हे केलं का नाही तुम्ही सांगा मला फक्त आधी. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, इमानदारीने बोलत चला. केलं का नाही? हो म्हणा राव, मोठे जरा हां, केलंय ना सगळ्यांनी? हां, आताच सांगा. ज्या वेळेला हे सगळं तुम्ही केलंय, गणपतीला आंघोळ घाला घातली, गणपतीला हळद कुंकू हा वाहिलंय, गणपतीच्या समोर नैवेद्याच्या गणपतीच्या अंगावर तुम्ही फुलं वाहा वाहिले, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या घेतलंय. ज्या वेळेला हे सगळं आपण करत होतो, ब्राह्मण काकाने आपल्याला सांगितलं होतं, सज्जनाहो गणपतीला आंघोळ घाला, दर्शन घ्या. त्यावेळेला आपल्या समोर म्हणजे त्या नवरा बायकोच्या समोर गणपती बाप्पा होता का? हा माझा प्रश्न आहे, तुम्हाला बोला. का कळालं नाही मी काय बोललो ते? होता का? सत्यनारायण आठवणार राव, जरा जास्त दिवस झाले असे तर नाही आठवायचं तुम्हाला. होता का पाटील, माधवराव पाटील? होता गणपती? काय होतं मग? हा, असं बोलत चला. काय होतं तिथं? सुपारी होती, सुपारी. बरोबर ना? तुमच्या डोळ्यासमोर काय होती पूजेत मांडलेली? सुपारी. भाव बघायचा आपल्याला, भाव. हे दोन शब्द अक्षर लक्षात द्या. आपल्या डोळ्यासमोर सुपारी होती त्या वेळेला, पण गणपती ब्राह्मण काकाने सांगितलं गणपतीला आंघोळ घाला, आपण पाणी टाकलं सुपारीवर. गणपतीला हळद कुंकू वाहिला आपण कशाला? कृष्ण महाराज सुपारीला. गणपतीच्या अंगावर फुलं वाहिले सुपारीवरच. आणि गणपतीचं दर्शन घ्या म्हणलो, आणि तेव्हा दर्शन पण घेतलं दोघा नवरा बायकोनी. कोणाचं? बोला ना. सुपारीचं. गणपतीचं दर्शन घ्या म्हणून सांगितलं आणि तुम्ही सुपारीचं दर्शन घेतलं. बरोबर आहे? ऐका लक्ष देऊन. आता तुमच्या डोळ्यासमोर सुपारी आहे, दर्शन तुम्ही घेत होते. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या म्हणल्यावर तुम्ही सुपारीचं दर्शन घेतलं. तुमच्या डोळ्यासमोर 100% तुमच्या डोळ्यात कुणी धूळ झाक केलेली नव्हती. तुम्ही शुद्धीवर होते, 100% शुद्धीवर होते तेव्हा, दोघं बी नवरा बायको. पण तरी सुद्धा ब्राह्मण काकांनी सांगितलं गणपतीचं दर्शन घ्या, आणि तुम्ही चक्क दर्शन घेतलं. कशाचं? सुपारीचं. तुम्ही कुणीच प्रश्न विचारला नाही ब्राह्मण काकाला, काका अहो इथं तर गणपती नाही, तुम्ही कसं दर्शन घ्यायला लावायला? विचारला का प्रश्न तुम्ही? नाही. ऐका ऐका, समोर तुमच्या सुपारी होती, वस्तू तुमच्या समोर कोणती हे महत्वाचं नाही, पण अंतकरणात तुमचा भाव मात्र कोणाचा होता? गणपती बाप्पाचा. दर्शन तुम्ही सुपारीचं घेतलंय, पण अंतकरणामध्ये भाव मात्र तुमच्या गणपती बाप्पाचा होता. समोर वस्तू कोणती दिसते हे महत्वाचं नाही, अंतकरणामध्ये भाव कोणता हे महत्वाचं आहे. हा 3 नंबरचा वर्ग आहे सज्जन हो. जगात वस्तू कोणती दिसते काही महत्वाचं नाही, मॅटर करीत नाही, परंतु अंतकरणात भाव मात्र देवाचा असला पाहिजे.